नर्मदे हर. सकाळचे 7 वाजले. या आता आश्रम इकडे आपण एक खाली बांधकाम चालू आहे तिकडे राहिलो. मग याचं सुंदर रूप, 2 वाघ, एक गाय, असं सुंदर बनवलेलं आहे. ही आहे संत कुटी, हे भंडार कक्ष. इथे आपण जेवण केलं. बाबाजींचा निरोप घेऊ आणि पुढच्या प्रवासाला निघू. नर्मदे हर. नर्मदे हर. आज अतिशय धुक्यामधून प्रवास चालू झालाय. धुक्यात काही दिसायला तयार नाही. समोरचे बाबाजी दिसेना आपल्याला. त्याच्या पुढे गाडे बाबा आहे. गाडे बाबा तर अजिबात दिसत नाही. आता एवढ्या धुक्यातून बाबाजी थांबा, मला येऊ द्या, दिसेना. 20 फुटाच्या पुढचं काहीच दिसत नाही. असं धुकं, खळखळणारा छोटासा धबधबा. आजची सुरुवात अतिशय मंगलमय झालेली आहे. नर्मदे हर. इथून जायचं आपल्याला. नर्मदे हर. या अशा रस्त्याने आपण वर जातोय. आणि अचानक सूर्य भगवानांचं दर्शन झालं. एकदम भारी वाटलं. दाट धुक्याची चादर, सूर्य भगवानांचे दर्शन, नवीन वाटा, ते आपण अशा मळ्यातून एकदम भारी वाटतंय आज. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्य भगवंतांच्या वेगवेगळ्या लीला बघायला भेटतंय आज. धुकं पण आहे, थोडं ढग पण आहे, आणि हरभरा, ऊस, गहू यातूनच प्रवास आहे. आता परत हे समोर दिसतंय ऊसाचं शेत. ऊसाच्या शेतातून प्रवास आहे परत. 2 दिवसापासून असंच चालू आहे प्रवास. एकदम आनंददायी, काहीच अडचण नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्य भगवंतांच्या आजच्या लीला वेगवेगळ्याचे, म्हणजे आपल्या बुद्धीच्या पलीकडे. इतका आनंद देत आहे आज. फक्त दुपारी जास्ती ऊन लागतं, घामाच्या दारा लागते. आणि असेच वेगवेगळे रूप महाराजांचे बघत, अनुभवत आपण परिक्रमेचा पुढचा मार्गक्रमण करतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. 4 किलोमीटरचा शेतातला रस्ता संपला. पगदंडी मार्ग. पुढे बरमान 4 किलोमीटर आहे. आता सर्व 4 किलोमीटरचा प्रवास रस्त्या मार्गाने असणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ब्रह्मांकडे चाललोय. ब्रह्मांची तपोभूमी. आणि इथून विष्णुपूर आहे 1.51 किलोमीटर. नर्मदे हर. ब्रह्मण गावाच्या आधी एक गाव लागले आपल्याला, 2 किलोमीटर. थोडं दमलो होतो. आणि आपल्या बरोबरचे गुळ शेंगदाणे होते. गुळ शेंगदाणे खाऊ बालभोगसाठी एक दुकानाजवळ बसलो होतो. त्या बाबांनी परत बालभोग दिला आपल्याला. दुकान आहे इथे. ते बाबाजी यांनी आपल्याला बालभोग दिला. नर्मदे हर महाराज. नर्मदे हर. यमाई यांनी आपल्याला अतिशय सुंदर जल दिलं. आणि या बाबाजींनी, बाबाजी ये बाबाजी ने बालभोग कराया हमें यहाँ पे. गांव का नाम क्या है महाराज? चावरपाटा गाव आहे. नर्मदे हर. छोटस दुकान आहे त्यांचं, पण मन मोठं आहे फार. नर्मदे हर. नर्मदे हर. इथे नवीनच आश्रम चालू झालाय. बाबाजींनी स्वागत केलं सगळ्यांनी. नर्मदे हर. हे सर्व बालभोग सेवा आहे, चाय प्रसादी. नर्मदे हर.
नर्मदे हर. अतिशय सुंदर असा आश्रम बनवलाय. अतिशय अद्ययावत सेवा, फॅन, लाईट, नवीनच आश्रम आहे. कूलर पण आहे. ग्रस्त आश्रम वाटतंय कारण पोरांचा आवाज येत आहे मधून. नर्मदे हर. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. आपण पोचलोय बर्मान घाट येथे. मैयाची सुंदर मूर्ती बनवली आहे गेटवरच आणि समोरच मैया वाहते. हे आपले बाबाजी आपल्या बरोबर 2 दिवसापासून प्रवास करताय. आणि समोर हे जे दिसतंय मंदिर, हे आहे ब्रह्माजींची तपस्थली. ब्रह्माजींनी ते तप केलं होतं आणि दोन्ही बाजूनी मैया वाहतीये. मध्ये बेट आहे. या बेटावर ब्रह्माजींनी तपश्चर्या केली ते असं सांगतात. नर्मदे हर. नर्मदे हर. हाती दरवाजा, येथून मैयेचं दर्शन होतं. अतिशय पुरातन काळात बांधलेलं आहे मंदिर. सिद्धेश्वर मंदिर आहे. शिवराधा मनोहर मंदिर. बाहेरनं दर्शन घेऊ. सिद्धेश्वर मंदिरात जायचंय दर्शनासाठी. नर्मदे हर. प्राचीन गरुड स्तंभ आहे इथे. ब्रह्मांड म्हणतात आता त्याला, पण ब्रह्मांडच पूर्वीचं नाव होतं. अपभ्रंश होऊन ब्रह्मांड नाव पडलंय. आणि सिद्धेश्वर मंदिरात जाण्यासाठी इथून रस्ता आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितंबुजंगतुंगमालिकम् डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनत्तु न शिवा शिवम्. जटाकटा संभ्रमं भ्रमन्निलिम्प निर्जरी विलोलविच्चिवल्लरी विराजमानमूर्धनि दगद्दगद्दगच्चलल्ललाटपट्ट पावके. नर्मदे हर. ब्रह्मांडपासून 2 रस्ते जातात. एक सडक मार्ग हायवेने आणि दुसरा जातो तटमार्ग. तर आपण तटमार्गाचा अवलंब केला रस्ता मार्गाने जाण्यापेक्षा मैयाचं दर्शन होतं असतं. आणि अगदी पात्रातून चालण्याचा योग आला. लगेच खाली उतरून पात्रातून रस्ता आहे. नर्मदे हर. पुढे आहे सद्धारा, तिथे जाणार आहे आपण दर्शनासाठी. नर्मदे हर. अगदी तटाने प्रवास चालू आहे आणि याच्यासारखा आनंद नाही. हे बाबाजी पण आहे आपल्या बरोबर. 2 दिवस झाले आपण त्यांच्या सोबतीने प्रवास करतोय. आज ते आपल्याला एक गाणं पण म्हणून दाखवणार आहे. त्यांचा आवाज फार सुमधुर वाटला आपल्याला. पण मग बघू आज त्यांची कशी इच्छा होईल तर आपण आश्रमात गेल्यावर ऐकू त्यांच्याकडून. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. बर्मानहून निघालोय. 2 वाजले आपल्याला निघायला. कारण भोजन प्रसादी बाकी होती. आणि आपल्या सोबतीला आज एक कुत्री आहे मैयाची आपल्या. आता त्यांना पण परिक्रमा करायची असते. काही मागच्या जन्मी राहून गेल्या असतील एखाद्या वेळेस. तर ते पण चालतंय आपल्या बरोबर. तर बघू किती दिवस चालतंय काय. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण आश्रमातून जेवण करून निघालो सद्धारावरून आणि घाई गडबडीत पाण्याची बाटली भरायची राहून गेली आपल्याकडून. रस्त्यात एक मैयाला आवाज दिला, जल भरून द्या. मैया गेलाय जल भरून द्यायला, म्हणजे पाण्याची बॉटल भरून द्या. आता पळत पळतच आली मैयाने पाण्याची बॉटल आणून दिली. नर्मदे हर. मैया का घर इतना सुंदर सजाया है मैया ने कि देखते ही बनता है. कौलरू घर असले
तरी नेहमीप्रमाणे अतिशय स्वच्छ सुंदर आणि रंगरंगोटी बघाल तर एकदम मस्त आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. कुडी गाव राहिले 1.29. कुडीच्या पुढे जायचं आहे आपल्याला. धुवाधार. वृंदावनच्या बाबाजी आपल्या बरोबर आणि गाडे बाबा आहे. तिघ जण प्रवास करतोय कालपासून. नर्मदे हर. अजून एक सदस्य आहे, राणी मैया, राधा राणी मैया. आजच वाढलाय एक सदस्य. आता बघू ती मैया कुठपर्यंत आपल्या सोबत येते. नर्मदे हर, नर्मदे हर. कुंडी गावाजवळ बांधाऱ्याचं काम चालू आहे आणि मैयेचा प्रवाह एकवटलाय एक जागेवर. आवाज ऐका फक्त आता मैयेचा. आता मैयेचं पाणी जल थोडं कमी आहे तर असा आवाज आहे. जल वाढल्यानंतर काय आवाज असेल आणि काय ते रौद्र रूप असेल मैयेचं, याची कल्पना छोट्याशा याच्यावरून येते. पाणी आता एवढंच आहे फक्त, तरी आवाज मैयेचा अतिशय सुंदर. राणी मैया पण सोबत आहे आज. नर्मदे हर. हम आए गुड़ की फैक्ट्री में, यहाँ बनता है गुड़. और ये बाबा जी हमें थोड़ा गुड़ चखेंगे कैसा बन गया है. अभी ये क्रश हो रहा है, गन्ने क्रश हो रहे. ये बाबा जी जो है ये आग लगा रहे यहाँ से. और 1 किलोमीटर पहले से गुड़ की खुशबू आ रही थी, इसलिए गुड़ गुड़ कैसे बन रहा है देखने को आए. अभी गुड़ चखेंगे भी थोड़ा इधर. या क्रश हो रहा है या उबाला जा रहा है. 3 बार उबालने के बाद, साफ करने के बाद यहाँ पे डालते हैं. तो ऐसे बड़े बड़े इसमें गुड़ बनता है. आपल्याकडे छोटे बेले बनवता, इधर डायरेक्ट. कितने किलो का है महाराज ये? 33-32 किलोचं एकच बेली बनती. नर्मदे हर. आणि असं प्रकारचा गुळ आहे. आपल्याकडे जो बनतो तो वेगळा बनतो, हा चिक्की सारखा लागतो एकदम. नर्मदे हर, नर्मदे हर. आज सायंकाळी 5 वाजले आणि आपण पोचलोय आश्रमात. आश्रम अजून लांब आहे, अर्धा किलोमीटर. सायंकाळचे 5 वाजले. नजरे बघण्यासारखे अगदी. शेती वाडी, सायंकाळचा सूर्य, रस्ते पण मस्त आहे. आजचं अंतर कमी चाललोय आपण, कारण ब्रह्मांडला बराच वेळ आपण दिला. ब्रह्मांडमध्ये फिरलो बरंच. संध्याकाळी सूर्य भगवंतांच्या दिवसभर अनेक लीला बघितल्यानंतर संध्याकाळच्या लीला पण अतिशय सुंदर होत्या. आणि आपली राणीमाई आपल्या सोबत आहे आज. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ये गुरशी गाव आहे. बाबांनी फार आग्रह केला, म्हटलं आम्हाला आश्रमापर्यंत जायचंय. नाही म्हणे, 1 मिनिट रुको महाराज, हात धुतो पहिले. तो बाबांनी फार आग्रह केला. या वयामध्ये एवढा आग्रह करणं म्हणजे आपल्या मनाला अतिशय आनंद झाला की एवढे संस्कार केले मुलांवर. बाबा नव्हते, यांचे वडील आहे. हे बाबाजी इथं नव्हते, बाहेर गेलेले होते. नर्मदे हर महाराज, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण गुरशी येथील आश्रमात आलोय. पट्टीवाले बाबा, लाल बाबा आश्रम नावाने
हा आश्रम प्रसिद्ध आहे, इथे पोचलोय. नर्मदे हर, नर्मदे हर. आता लालबाबांच्या आश्रमात आहे आपण, आणि याची व्यवस्था आहे सगळी इथे. थोडीशी व्यवस्था तुटपुंजी जरी असली तरी बाबा सर्वांना जेवण दिल्याशिवाय जाऊन नाही देत. बाबांनी आज सांगितलं आम्हाला, हरे राम 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 हरे हरे. हरे नर्मदे अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे नर्मदे. ये यहाँ के करता धरता ये लाल बाबा जी है, इनसे आधा एक घंटा हमारा सत्संग हुआ, बहुत अच्छा लगा. बाबा जी ने ऐसे बताया कि 1971 से बाबा जी यहाँ पे सेवा देते. अभी सभी परिक्रमावासियों की खाना खाने के बाद ही बाबा बैठते हैं खाना खाने. अभी हमारा खाना हो गया है, अभी बाबा जी बैठे. तो उनका कहना ये है कि मेरे पास अगर 3 बजे भी अगर कोई परिक्रमावासी आए तो भूखा नहीं जाता है, ऐसा उनका कहना है. नर्मदे हर.